11वी नागरिकशास्त्र चॅप्टर 4 1945 नंतरचे जग पार्ट 1 पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 1999 पासून दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा काळ हा आंतरराष्ट्रीय संबंधात बदलाचा काळ होता. या काळात जगात शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती केली गेली. परंतु युरोपमधील संघर्ष संपले नाहीत आणि जगाने पुन्हा एकदा युद्ध अनुभवले. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणात अनेक बदल घडून आले. त्याचे आज देखील महत्त्व जाणवते. या बदलांनी महायुद्धोत्तर काळातील जागतिक व्यवस्थेचा पाया तयार केला. या काळात शीतयुद्धाची सुरुवात झाली. या प्रकरणात आपण 1945 नंतरच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम. दोन्ही महायुद्धांदरम्यान जे बदल सुरू झाले होते त्यांना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात निश्चित स्वरूप प्राप्त झाले. हे बदल खालीलप्रमाणे. 1. युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट. 19व्या आणि 20व्या शतकापर्यंतचा काळ हा युरोप केंद्रित कालखंड मानला जातो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी, फ्रान्स आणि इटली ही युरोपमधील महत्त्वाची राष्ट्रे पराभूत झाली होती. युनायटेड किंगडम उद्ध्वस्त झाले होते. दुसरीकडे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या बड्या सत्ता म्हणून उदयास आल्या. युरोपीय सत्तांचे महत्त्व कमी झाल्यामुळे आता जग हे युरोप केंद्रित राहिले नाही. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांचे महत्त्व वाढल्यामुळे युरोपीय राष्ट्रांचे महत्त्व कमी झाले. 2. युरोपची विभागणी. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोपचा प्रदेश व्याप्त केला होता. पश्चिम युरोपवर अमेरिका, फ्रान्स व युनायटेड किंगडम या पाश्चात्य राष्ट्रांनी ताबा मिळवला होता. जर्मनीच्या पराभवानंतर दोन्ही बाजूंना आपापल्या प्रदेशावर ताबा कायम ठेवायचा होता. म्हणूनच युद्ध संपले तेव्हा युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन झाले. विचारप्रणाली. 3. विचारप्रणालीचे कार्य. रशियातील 1917च्या बोल्शेविक क्रांतीने आंतरराष्ट्रीय संबंधात विचारप्रणाली हा एक नवीन घटक आणला होता. या क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाची साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. सोव्हिएत रशियाच्या आधिपत्याखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणाली मान्य केली, तर अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली. आता युरोपच्या विभागणीला विचारप्रणालीचे एक नवीन अंग प्राप्त झाले होते. संयुक्त राष्ट्रांची स्थापना. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची स्थापना ही एक महत्त्वाची घटना होती. शांतता व स्थैर्य राखण्यासाठी या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती केली गेली होती. आता राष्ट्रसंघाच्या जागी संयुक्त राष्ट्र हे कार्य करणार होते. आशियाचा उदय. या काळातील आणखी एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आशिया व आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी किंवा स्वातंत्र्याच्या लढ्यांचे यश. त्यातूनच पुढे आशिया व आफ्रिकेतील देश स्वतंत्र होऊ लागले. शीतयुद्ध. युरोपच्या पूर्व व पश्चिम विभागणीने अमेरिका व सोव्हिएत रशिया दरम्यान तणाव निर्माण झाला. या तणावातूनच पुढे शीतयुद्धाची सुरुवात झाली. अमेरिका व सोव्हिएट रशिया दरम्यान या संबंधाचे वर्णन करताना शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला जातो. या संघर्षाचे अनेक पैलू आहेत. राजकीय. आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर राजकीय प्रभाव ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हा पहिला पैलू होता. सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया आणि अल्बानिया हे देश होते. तर नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंगडम हे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते. अमेरिका व सोव्हिएट रशिया दरम्यान संघर्ष होऊ नये म्हणून फिनलंडवर तटस्थता लादली गेली. विचारप्रणाली. सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी व्यवस्था स्वीकारली व साम्यवादी सरकारे स्थापन केली. पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या प्रभावाखाली भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली व तेथे लोकशाही सरकारे स्थापन केली. आर्थिक. साम्यवादी सरकारे असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली. याचाच अर्थ तेथे सरकारी उद्योगधंद्यांना महत्त्वाचे स्थान असणार होते.
तर लोकशाही व्यवस्था असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था अंमलात आणली. या राष्ट्रांमध्ये खाजगी उद्योगधंद्यांना महत्त्व असणार होते. सुरक्षा. राष्ट्रांची सुरक्षा राखण्यासाठी युरोपमध्ये लष्करी गट तयार केले गेले. पश्चिम युरोपला सोव्हिएट रशिया व पूर्व युरोपपासून असलेल्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी 1949 मध्ये उत्तर अटलांटिक लष्करी गटाची द नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नॅटो) निर्मिती केली गेली. तसेच पश्चिम युरोपीय व अमेरिकेपासूनच्या संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी 1955 मध्ये वॉर्सा करार केला गेला. अमेरिका व सोव्हिएट रशिया दरम्यान प्रत्यक्ष युद्ध नसले तरी सतत तणाव होते. या परिस्थितीचे वर्णन करताना शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला जातो. त्यात तणाव आहेत परंतु प्रत्यक्ष युद्ध नाही. मात्र दोन्ही प्रतिस्पर्धी संभाव्य युद्धाच्या तयारीत होते. आता आपण 1945 नंतरच्या महत्त्वाच्या घटना आणि प्रवाहांचा अभ्यास करणार आहोत. शीतयुद्धाचे कालखंड. कालखंड 1945 ते 1949-50. सुरुवातीचा काळ. या सुरुवातीच्या काळात शीतयुद्धाला निश्चित स्वरूप प्राप्त होते. या काळात राजकीय विचारप्रणाली, आर्थिक व लष्करी पैलूंवर युरोपची विभागणी केली गेली. त्यात राजकीय पैलू हा युरोपच्या विभाजनाचा होता. विचारप्रणाली ही राष्ट्रांच्या ध्येयांबाबत आणि आकांक्षांबाबत होती. आर्थिक विभाजन अर्थव्यवस्थेबाबत होते आणि लष्करी घटक हा लष्करी गटांबाबत होता. या दोन गटांतील विभागणीला पूर्व-पश्चिम विभागणी असेही म्हटले जाते. सोव्हिएट रशिया आणि पूर्व युरोपचा उल्लेख पूर्व म्हणून तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रांचा उल्लेख पश्चिम म्हणून केला जातो. याच दरम्यान आशियात काही महत्त्वाच्या घटना घडल्या. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. आशियातील वसाहतवाद विरोधी चळवळीचे हे यश होते. 1949 मध्ये माओ झेडॉंग यांच्या नेतृत्वाखालील चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले. 1950 मध्ये चीनने सोव्हिएट रशियाबरोबर लष्करी करार केला. कालखंड 1949 ते 50 ते 59. चीनमध्ये साम्यवादी सरकार आल्यानंतर आशियात बदल होऊ लागले. 1950 मध्ये कोरियात युद्ध सुरू झाले. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केल्याने युद्ध सुरू झाले. दक्षिण कोरियाने संयुक्त राष्ट्रांकडे मदत मागितली. संयुक्त राष्ट्रांनी दक्षिण कोरियाच्या संरक्षणाकरिता सैन्य पाठवले. कोरियन युद्ध 1950 पासून 1953 पर्यंत चालले आणि कोरियाची उत्तर व दक्षिण अशी विभागणी होऊन युद्ध थांबले. आशियात अनेक लष्करी गट तयार झाले. हे गट पुढीलप्रमाणे: एन्झस, ANZUS, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका. SEATO, साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन (SEATO). थायलंड, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, अमेरिका. सेंटो, सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन 1955. तुर्कस्तान, इराक 1958 मध्ये सदस्यत्व सोडले. इराण 1969 मध्ये सदस्यत्व सोडले. पाकिस्तान. सोव्हिएट रशिया आणि चीन सुरक्षा करार 1950. युरोपमध्ये वॉर्सा करारामुळे वॉर्सा गट निर्माण झाला. त्यात अल्बानियामध्ये सदस्यत्व सोडले. बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रुमानिया. 1950 च्या दशकात सोव्हिएट रशियात देखील बदल झाले. 1953 मध्ये जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूनंतर निकिता क्रुश्चेव्ह सत्तेवर आले. क्रुश्चेव्ह यांनी सोव्हिएट रशियाच्या धोरणात बदल घडवून आणले. त्यांनी शांततामय सहजीवनाच्या धोरणाची संकल्पना मांडली. सोव्हिएट साम्यवादी व्यवस्था आणि अमेरिकन भांडवलशाही व्यवस्था या दोन्हींनी शांततेत नांदावे लागेल असे ते सांगत होते. सहजीवनाला पर्याय नव्हता, कारण जर दोघांमध्ये आण्विक युद्ध झाले तर ते संहारक असेल याची जाणीव त्यांना झाली. या कालखंडातील आणखी एक प्रवाह हा आशिया व आफ्रिकेतील प्रादेशिकतावाद हा होता. 1947 मध्ये भारताने पहिली आशियाई परिषद घेतली. आशियातील स्वातंत्र्य लढ्यांचे नेते या परिषदेत सहभागी झाले होते. आशियातील 25 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी त्यात भाग घेतला. या परिषदेची पुढील उद्दिष्टे होती:
आशियातील सामान्य जनतेच्या समान प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी हे नेते एका व्यासपीठावर आले होते. आशियातील देशांची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांवर लक्ष वेधण्याची गरज होती. एकमेकांशी परस्पर संबंध प्रस्थापित करून संपर्क आणि सामंजस्य वाढवणे ही परिषद म्हणजे आशियाई प्रादेशिकतावादाची सुरुवात मानली जाते. या परिषदेनंतर 1955 मध्ये इंडोनेशियात बांडुंग येथे परिषद घेतली गेली. प्रादेशिकतावादाला अधिक व्यापक करण्यासाठी आफ्रिकेला समाविष्ट करून बांडुंग येथे पहिली आशियाई-आफ्रिकी परिषद घेतली गेली. बर्मा, सिलोन, भारत, इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांनी पुरस्कृत केलेल्या या परिषदेत यांच्या व्यतिरिक्त इतर 24 राष्ट्रे सहभागी होती. या परिषदेचे मुख्य हेतू पुढीलप्रमाणे होते: सद्भावना व सहकार्याला प्रोत्साहन देणे, आशिया व आफ्रिकेतील जनतेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नांची चर्चा करणे, आशिया आणि आफ्रिकेचे जागतिक स्थान काय आहे हे पाहून जागतिक शांततेसाठी काय प्रयत्न करता येतील ते बघणे. बांडुंग परिषद ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची होती. आशिया व आफ्रिकेत प्रादेशिकतावाद पसरवण्याची त्याने कामगिरी केली होती. प्रादेशिकतावादाने पश्चिम युरोपमध्ये वेगळे स्वरूप घेतले. तेथे आर्थिक सहकार्य हा प्रादेशिकतावादाचा पाया होता. 1951 मध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समूहाच्या निर्मितीपासून त्याची सुरुवात होते. युरोपीय राष्ट्रांना आर्थिक व राजकीय व्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी युरोपियन युरेनियमची निर्मिती झाली. युरोपियन संसद आणि युरोपियन कम्युनिटीची निर्मिती करून प्रादेशिक एकात्मतेच्या दिशेने युरोपियन राष्ट्रांनी पावले उचलली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि सोव्हिएट रशियाचे प्रधानमंत्री निकिता क्रुश्चेव्ह यांची 1959 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे भेट झाली. अमेरिका व सोव्हिएट रशिया यांमधील हा संवादाचा पहिलाच प्रामाणिक प्रयत्न होता. म्हणूनच शीतयुद्धाच्या इतिहासात ही भेट महत्त्वाची होती. 1949 नंतर काय बदल झाले हे आपण पुढच्या प्रकरणात पाहू.